महिला अत्याचार प्रकरणांच्या निकालासाठी विशेष न्यायालय गोंदिया, रत्नागिरी, वाशिम जिल्ह्यामध्ये विशेष न्यायालय। विधी आणि न्याय विभागाकडून शासन निर्णय जारी। प्रदूषण नियंत्रण सचिवपदी देवेंदर सिंग यांची नियुक्ती। प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मुख्यालयामध्ये कार्यभार स्वीकारला। प्रदूषण नियंत्रणासाठी चांगली कामगिरी केली जाईल, देवेंदर सिंह यांनी व्यक्त केला विश्वास। कल्याण वाहतूक विभागाचा पोलिसांना शिस्तीचा धडा। नो पार्किंग मधील पोलिसांच्या गाड्यांवर दंडात्मक कारवाई। धरण क्षेत्रामध्ये मद्यपान करण्यास जलसंपदा विभागाकडून मुभा। धरण क्षेत्रामध्ये मद्यपानासंदर्भात शासन निर्णय जारी। महत्त्वाच्या 146 ठिकाणी विभागाची विश्रामगृह। जळगावमधील मुक्ताईनगरच्या पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा, तर दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवत लाखो रुपये लुटल्याची माहिती। पोलिसांनी 3 दरोडेखोरांना घेतलं ताब्यात। कोल्हापूरकरांसाठी समाधानकारक बातमी। पंचगंगा नदीच्या प्रदूषणामध्ये घट। पंचगंगा नदी सर्वसाधारण प्रदूषित। शाळेची फी न भरल्यानं विद्यार्थ्याला जमिनीवरती बसवलं। भिवंडीमधील सलाउद्दीन अय्यूबी मेमोरियल हायस्कूल अँड कॉलेजमधील धक्कादायक प्रकार। मुख्याध्यापकाच्या विरोधात आणि शिक्षकांवर गुन्हा दाखल। अमरावतीच्या मेळघाटात माता मृत्यू सत्र। 6 महिन्यामध्ये तब्बल 9 मातांचा मृत्यू। आरोग्यमंत्री मेळघाटकडे लक्ष कधी देणार, हाच सवाल। 12वी मधील विद्यार्थिनीला शिक्षकांना नेलं पळवून। सिल्लोड तालुक्यातील गुरु शिष्य नात्याला काळीमा। 40 वर्ष शिक्षकाच्या विरोधात गुन्हा दाखल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।